गेल्या 24 तासात पुन्हा एकदा वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने मेळघाट हादरला आहे. वाघानंतर आता अस्वलानेही कहर केला असून सोटमठाणा बीटमध्ये एका तरुणावर थरारक हल्ला झाला आहे. सुदैवाने या हल्ल्यातून तो थोडक्यात बचावला. या वाढत्या हल्ल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचा जीव धोक्यात आला असून त्यांची कामेही ठप्प झाली आहेत. मेळघाटातील आदिवासी जनता या सततच्या हल्ल्यांमुळे भयभीत झाली आहे. वाघानंतर अस्वलानेही मानवावर हल्ले सुरू केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून लोकांचा संताप वाढत आहे. सलग वाढणाऱ्या या हल्ल्यांमुळे प्रशासनाने गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. मेळघाटातील हे हल्ले कधी थांबणार आणि ग्रामस्थांच्या जीवाची सुरक्षा कधी होणार, हा सर्वात मोठा प्रश्न आता इथे निर्माण झाला आहे.